तर आज मस्त आपण बघूया मेथीचे पराठे. तर मी इथे जे आहे तर आपलं गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये थोडंसं जे आहे तर बेसन पीठ टाकून घेणार आहे. त्यानंतर धनिया पावडर टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपले बाकीचे जे मसाले असतात तर लाल मिरची पावडर, त्यानंतर थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि मीठ एवढं सगळं टाकून घेणार आहे आणि लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे तर ती देखील करून घेतलेली आहे. तर ती देखील आपण त्याच्यामध्ये जे आहे तर टाकून घेणार आहे. तुम्हाला तिखट कसं पाहिजे ते तुमच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करा. तर आपण वेगळ्या-वेगळ्या पद्धतीचे पराठे बनवतच असतो. तर मी म्हटलं चला आज कोथिंबिरीचे पराठे बनवूया. मुलं देखील आवडीने मस्त खातात. तर त्यामध्ये थोडंसं घरचं लावलेलं 2 ते 3 चमचे दही टाकलंय आणि मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर थेपल्यासारखी जी टेस्ट आहे, गुजराती थेपला असतो तर त्याच्यासारखीच त्याची टेस्ट होते अगदी छान. तर त्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर जे आहे तर त्याचा उंडा वगैरे जे आहे तर तो मळून घ्यायचा आहे आणि उंडा वगैरे मळून झाला की त्यानंतर त्याची आपल्याला चपाती जी आहे तर ती लाटून घ्यायची आहे आणि चपाती लाटल्यानंतर जे आहे तर त्याला